तर आज आपण विद्यार्थ्यांनो विज्ञान भाग 1 चा पहिले प्रकरण ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण, या गुरुत्वाकर्षणामध्ये न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत बघणार आहोत. परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणजे काय असा प्रश्न विचारला जातो बऱ्याच वेळा. मग तुम्हाला त्याचं उत्तर देता यावं की न्यूटनचा सिद्धांत काय आहे. काय विश्वातली प्रत्येक वस्तू एकमेकांकडे एका ठराविक बलाने आकर्षित असते. ते त्यांच्यावर कुठला ना कुठला डिफाईन्ड फोर्स असतो. तुम्ही आम्ही सर्वांवर प्रत्येकावर एक वेगळ्या प्रकारचं बल असतं आणि तेच कसं बल आहे आणि त्याच बलाचं आपल्याला नेमकं रिलेशन कसं आपल्याला ते बघायचं पुट करायचं. काय दिलेलं आहे विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूंना एका ठराविक बलाने आकर्षित करत असते. एका ठराविक बलाने काय करत असते आकर्षित. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती. वस्तूचे वस्तुमान जे आहे त्याच्या गुणाकाराशी कसं असतं समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी त्याच्यामधले जे काय अंतर आहे त्याच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तनुपाती असतं. आता मी ते सगळं पद्धतशीर लिहून देतो तुम्हाला. एफ म्हणजे काय नेमकं. एफ म्हणजे बल. एफ म्हणजे काय. एफ मीन्स दॅट्स फोर्स. फोर्स म्हणजे बल असं म्हणत असतं त्याला. त्यानंतर एम दिलेला एम म्हणजे मास. मास म्हणजे वस्तुमान. मास म्हणजे वस्तुमान. त्यानंतर डी. डी म्हणजे डिस्टन्स अंतर. हे माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. आणि जे हे चिन्ह आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल वरच्यासाठी म्हणतात, खालच्यासाठी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असं म्हणत असतात. मग कसं आता आपण ते बघू. बघा एफ सेमी मध्ये सांगायचं झालं तर द फोर्स हे काय आहे. एफ म्हणजे काय फोर्स. फोर्स म्हणजे काय बल. बल आता नियम ह्या दिसत्या एवढ्या सूत्रावरून कसं तयार करता येतो तो थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. देन द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस. मास एक आहे का वस्तुमान नाही. दोन वस्तू आहेत M1 M2. या दोन वस्तूचं वस्तुमान दिलेलं आहे इथं आणि या दोन्ही वस्तू एकमेकांकडे आकर्षित झालेल्या आहेत आणि त्यांचा जो अंतर आहे हे अंतर ह्या अंतराचा वर्ग येतो व्यस्तनुपाती. मग कसं इकडे बघा. द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हा झाला इंग्लिश मध्ये. मग मराठीत सांगायचं झालं तर एफ म्हणजे काय बल आहे. बल म्हणजे काय बल बघा इकडे दिलेलं आहे. दर हे बल त्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी. ज्या दोन वस्तू आहेत कोणत्या M1 M2 ह्या दोन वस्तू येतात. त्या वस्तूच्या गुणाकाराशी वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती. वरती आहे म्हणून समानुपाती. खाली त्याच्या अंतराच्या वर्गाशी. त्यांच्यामधलं जे अंतर आहे या दोन वस्तूंमधलं त्याच्या अंतराच्या वर्गाशी कसं असतं ते व्यस्तनुपाती असतो. हा आपला न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. यानंतर आपण जीच्या मूल्यातील बदल हा महत्वाचा प्रश्न बघणार आहोत. व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. व्हेरिएशन म्हणजे बदल. त्याच्यामध्ये कशा प्रकारचे बदल होतात ते बघू आपण. सगळ्यात बदल पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. आता मला सांगा चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. सगळ्यात महत्वाचा प्रश्न पृथ्वी गोल आहे का. तर पृथ्वी अजिबात गोल नाही विद्यार्थ्यांनो. कारण पृथ्वी ही लंबवर्तुळाकार आहे म्हणजे कशी अंडाशयाच्या आकारासारखी. आणि मग जर पृथ्वी लंबवर्तुळाकार असेल गोल नसेल पूर्ण तर त्याचा पृष्ठभाग सारखा येऊ शकतो का अजिबातच नाही. ओके इकडच्या बाजूला जवळ येईल इकडच्या बाजूला थोडं लांब येईल म्हणजे हे आपल्याला अंतर कमी अधिक पाहायला भेटतं. म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न अगोदर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल जीचं मूल्य म्हणजे जी हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर सगळीकडे सारखा नसतो. सारखा असतो का सारखा नसतो. जी नॉट सेम इन एनीवेअर ऑफ द सरफेस ऑफ अर्थ. बरोबर आहे का. सरफेसच्या अर्थच्या कुठल्याही प्रकारचा तो सारखा नसतो. दुसरा प्रश्न महत्वाचा पृष्ठभागावरील बदल कसा होतो. आता मला सांगा पृथ्वी सगळीकडे सारखी आहे का नाही. त्याचं महत्वाचं उत्तर आहे नाही. पृथ्वी सगळीकडे सारखी नाहीये. कुठं उंच डोंगर आहे कुठं खाली आहे आणि पूर्ण तर अशी एक गोलाकाराची नाही ना. ती कशी आहे लंबवर्तुळाकार आहे आणि लंबवर्तुळाकार असल्यामुळे सुद्धा पृथ्वीच्या त्या पृष्ठभागावर बदल जीचं मूल्य सगळीकडे सारखं असू शकत नाही. कशी आहे पृथ्वी लंबवर्तुळाकार आहे. कशी आहे लंबवर्तुळाकार.
ओके, त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचा प्रश्न ते कळाला आहे. त्याच्यानंतर प्रश्न येतो उंचीनुसार बदल. आता पृथ्वी आहे कुठेतरी, समजा या ठिकाणी पृथ्वी आहे आणि तिचं केंद्र आहे सेंटर. तुम्ही वरती 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 चालला, उंच उंच उंच. जसं जसं उंच उंच जाताल तसं जीचं मूल्य कमी होत जात. कमी होत, काय होतं? कमी होत. कारण पृथ्वीची जी असलेली त्रिज्या आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं अंतर हे वाढत 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 जातं. तुम्ही म्हणजे एखादी वस्तू उंच उंच जशी असेल तसं तसं त्याच्या उंचीनुसार जीचं मूल्य काय होत राहतं रे? कमी 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 होतं. वाढतं का? अजिबात नाही. कारण पृथ्वी जसं जसं उंच जातात तशी तशी त्याची रेडियस त्रिज्या वाढली की जीचं मूल्य कमी होणार. पृथ्वीची त्रिज्या वाढली की जीचं मूल्य काय होणार? कमी होणार. हा सगळ्यात मोठा प्रश्न. त्याच्यानुसार खोलीनुसार बदल. आता इथे एक महत्वाचा प्रश्न, खोलीनुसार जीचं मूल्य तुम्ही म्हणता, खोलीनुसार जसं जायला तसं जीचं मूल्य काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? तर तसं तुम्ही जसं पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे आतमध्ये जाताना सर्वाधिक जीचं मूल्य तिच्या केंद्रात असतं. कुठं असतं? केंद्रामध्ये. पण तिच्या पृष्ठभागामध्ये आत आत जात असताना ही पृष्ठभाग आहे समजा पूर्णस्थ गोलाकार नसतो, विषुवृत्तावर आणि ध्रुवावर वेगवेगळ्या प्रकारचं जीचं मूल्य असतं. जसं पहिल्या याच्यात आहे तसं तुम्ही जसं मध्ये मध्ये जात असता जीचं मूल्य कमी होतच जातं. कसं होतं? कमी होत जातं, कमी होतं. पण सर्वात जास्त तिच्या केंद्रात असतं. कुठं असतं? केंद्रात. केंद्रात म्हणजे सेंटर मध्ये. ओके, मग तुम्हाला प्रश्न पडला असेल आता जीचं मूल्य इकडे केंद्रामध्ये जात असताना जास्त व्हायला हवंय ते कमी कसं व्हायलंय? त्याचा एक महत्वाचा प्रश्न आहे. जसं तुम्ही मधात जाता पृष्ठभाग समजा इथून शिरायला लागलाय त्यावेळेस त्या पृथ्वीचा पृष्ठभाग इकडून कमी होत चाललाय. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही इथपर्यंत आलात समजा म्हणजे एवढा पृष्ठभाग कटलाय तुमचा आणि त्यामुळे इतक्या पृष्ठभागावरून जीचं मूल्य लागणार कमी लागणार. मग सर्वात जास्त कुठे आहे? ज्या केंद्रात आहे. पृष्ठभागात मधात सुद्धा जात असताना जीचं मूल्य काय होत राहतं? कमी कमी होताना आपल्याला पाहायला भेटत असतं. मग आता विषुवृत्तावर आणि ध्रुवावर वेगवेगळ्या प्रकारचं असतं. कमी अधिक प्रमाणात एका ठिकाणावर जास्त तर एका ठिकाणावर कमी आपल्याला पाहायला भेटतं. उंचीनुसार जर बदल बघत असताना मानव निर्मित फुग्याने गाठलेली उंची त्याच्यानंतर सॅटेलाइट 35,700 किमीवर एक सॅटेलाइट पाठवलेला आहे. त्या ठिकाणी जीचं मूल्य 0.220 इतकं आहे. म्हणजे इतकं नगण्य आपल्याला ते जीचं मूल्य पाहायला भेटत असतं. ओके, ठीक आहे. यानंतर आपण फरक स्पष्ट करावे. फार महत्वाचा प्रश्न खूप वेळा विचारलेला हा सुद्धा, डिफरन्स बिटवीन द मास अँड वेट. वजन आणि वस्तुमानातील फरक आपण बघणार आहोत. हा प्रश्न काय आहे वजन आणि वस्तुमान नेमकं ते बघू आपण आता. वजनाचं SI एकक हे न्यूटन आहे. काय आहे? वजन म्हणजे कशामध्ये मोजत असतात? न्यूटन मध्ये मोजतात. आणि वस्तुमानाचं SI एकक हे किलोग्राम आहे. काय आहे? किलोग्राम. दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे सेमीमध्ये आला SI युनिट ऑफ वेट इज न्यूटन अँड SI युनिट ऑफ मास इज किलोग्राम. मास SI वेट इज किलोग्राम असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यानंतर वजन ही सदिश राशी आहे. ती राशी आहे ही सदिश राशी आहे. वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. त्यानंतर अदिश राशी आहे. कोणती? वस्तुमान ही अदिश राशी आहे. म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला म्हणू शकतो मास इज अ स्केलार क्वांटिटी. मास इज अ स्केलार क्वांटिटी. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न वजनामध्ये जीची किंमत सगळीकडे सारखी नसते. जीचं मूल्य सगळीकडे सारखं असतं का? अजिबात नाही वजनामध्ये. पण वस्तुमानात जीची किंमत सगळीकडे कशी असते? सारखीच असते. म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला म्हणायचं व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर. आणि इकडे व्हॅल्यू ऑफ जी इज सेम एव्हरीवेअर. त्याचं एक सुंदर उदाहरण सांगतो. आता चंद्रावर समजा आपल्या 1/6 पट वजन काय भरत असतं? कमी भरत असतं. उदाहरणार्थ एक बॉटल आहे. एखादी बॉटल आहे. ही बॉटल पूर्ण भरलेली आहे पाण्यात. इथं तुम्ही मोजा,
ही बॉटल 1 लिटरची आहे समजा, तुम्ही इथं मोजा किंवा चंद्रावर नेऊन मोजा, ही बॉटल 1 लिटर असेल ती 1 लिटरच भरणार. पण ह्या बॉटलचं वजन जर खाली 600 ग्रॅम असेल तर वरती ह्या बॉटलचं वजन फक्त 100 ग्राम भरेल. किती भरेल? 100 ग्राम. म्हणजे त्याच्यापेक्षा 1/6 पट कमी भरतं. हा वजन आणि वस्तुमानातला सगळ्यात मोठा फरक आहे. ओके, अशा प्रकारचं आपण वजन आणि वस्तुमान पाहिले. ओके.